आज आपण 17व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने एकत्र या ठिकाणी आलो. वर्ष चमत्कारिक होतं. निवडणुकीत यश आलं नाही. आपल्यातल्या काही सहकाऱ्यांच्यावर खटले झाले. काही सहकारी यांच्यावर एक प्रकारची आक्षाची भूमिका राज्य सरकारने आणि केंद्राने घेतली आणि त्यांना तुरुंगात दिला. आणि या सगळ्या संक्रमण काळातून आपण आता बाहेर पडतो. ते वर्ष गेलं. मराठीमध्ये म्हणतात 16वं वर्ष धोक्यात. तर ते 16वं वर्ष आता गेलं. आपण 17 वर्षामध्ये पदार्पण केलं आणि अधिक जबाबदारी आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर आहे. माझ्या साधारण जीवनामध्ये मी अनेक वर्ष बघितलं, ज्यावेळी सत्तेत नसतो त्याच्यासारखं उत्तम कारण नसतो. सत्ता असते तर त्यावेळी जबाबदारी असते. कुठे काही चुकेल का, लोकांच्या अपेक्षेची पूर्तता होईल का, नाही झाली तर नाराजी होईल का, याची एक सातत्याने काळजी असते. आणि सत्ता नसली की आपण आझाद आहोत. ज्यांनी चुकीचं काम केलं त्यांना ठोकायचा अधिकार, त्यांना दुरुस्त करायचा अधिकार, मुक्तपणाने संचार करायचा अधिकार, मुक्तपणाने बोलायचा अधिकार. आणि म्हणून काही फारशी चिंता आणि नाराजी करण्याच्या बद्दलचा आत्ताचा कालखंड नाही. चिंता आहे ती देशाची आणि देशातल्या सामान्य माणसाची. स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदाच काँग्रेस पक्ष सोडून एका पक्षाचं राज्य या देशावर आलेलं आहे. याच्या आधी कधी इतरांची राज्य आली नव्हती असं नाही. जनता पक्षाचं राज्य आलं होतं. पण जनता पक्ष याचा अर्थ जनता एक पक्ष नव्हता. त्याच्यामध्ये भाजप होता, पूर्वीचा जनसंघ, त्याच्यामध्ये समाजवादी होते, त्याच्यामध्ये काँग्रेसचे काही घटक होते. आणि या सगळ्यांनी मिळून बनवलेला तो जनता पक्ष, तो सत्तेवर होता. तो एका विचाराचा, एका कार्यक्रमावर विश्वास ठेवणाऱ्यांचा एक संघ पक्ष असं चिंतन होतं. आज पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीची सत्ता, एका विचाराची सत्ता, एका नेतृत्वाखालची सत्ता आपल्याला बघायला. ठीक आहे, लोकांनी निकाल दिला. आपली अपेक्षा असते की संधी दिली, काहीतरी बदल होईल. 2 वर्ष झाली. जाहिराती खूप वाटतात, प्रचार खूप झाला, पण बदल काय दिसतो आपल्याला? जर माहिती घेतली तर या 2 वर्षामध्ये देशाच्या शेती उत्पादनाचं, अन्नधान्याचं उत्पादन घटलं. सुदैवानं यापूर्वी काळ्या आईशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांनी देशामध्ये कष्ट केले, उत्पादन वाढवलं, साठे भरपूर आहेत. त्यामुळे त्याची चिंता देशाला जाणवत नाही. आणि यांच्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये उत्पादन घटलं. ही पहिली जमेची बाजू भाजपवाल्यांची. जगातला एक महत्वाचा निर्यातदार म्हणून आपल्या देशाकडे बघितलं जायचं. अनेक गोष्टींची निर्यात भारतातून होत होती. देशाच्या परकीय चलनामध्ये भर पडत होता. तुम्ही गोदीच्या आजूबाजूला गेलात तर आजही आपल्याला अनेक गोष्टी परदेशामध्ये जाताना दिसतात. पण त्याचं प्रमाण घटलं, निर्यात घटली. आणि त्याचा दुष्परिणाम या देशात भाजून येणाऱ्या संपत्तीवर विपरीत झाला. या भाजप सरकारच्या 2 वर्षाची ही उपलब्धी या पुढे बघायला. अन्नधान्य घटलं, निर्यात घटली. निर्यात घटली याचा अर्थ कारखानदारीचं उत्पादन घटलं. आणि कारखानदारीचं उत्पादन घटलं याचा अर्थ
रोजंदारी कमी होण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणि असं बघतो या 2 वर्षात रोजंदारी वाढली नाही, बेरोजगारी वाढली. हे चित्र देशाच्या समोर बघायला मिळते. आणि मग या 2 वर्षाची कमाई काय? कमाई हीच आहे. आणि त्याचा परिणाम म्हणजे कोणी काही म्हणू की मोदींची लाट आहे. सुरुवातीला होतं चित्र तसं, पण ही मोदींची लाट आता उसळायला लागली. आपण बघितलं सर्व निवडणुका झाल्या. एक आसामची निवडणूक जर सोडली तर केरळमध्ये हरले, पश्चिम बंगालमध्ये हरले, दिल्लीमध्ये हरले, त्याच्या आधी बिहारमध्ये हरले. म्हणजे दिल्लीमध्ये लोकसभेच्या सगळ्या जागा या भाजपला लोकांनी दिल्या. पण 1 वर्षांनी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा 100% पराभव केला. ते लोकांनी आणि याचा अर्थ स्वच्छ आहे की बदलाची प्रक्रिया देशामध्ये सुरू झाली. आसाममध्ये जिंकले. 15 वर्ष काँग्रेसचं राज्य होतं. लोकांना वाटलं की काहीतरी बदल करून बघावा. त्याचा फायदा फक्त त्या ठिकाणी झाला. तर बाकी कुठेही देशामध्ये फायदा झालेला नाही. मोदींची लाट घसरते, ओसरते, हे चित्र आपल्या सगळ्यांना बघायला मिळते. आणि म्हणून चाललंय काय की देशात नाही मिळेल, जगामध्ये जायचं. जावं, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी बाहेर जावं, लोकांना भेटावं, आमची काही तक्रार नाही. अमेरिकन काँग्रेसच्या समोर त्यांनी काही भूमिका मांडली, आमची काही तक्रार नाही त्याची. पण जी भाषणं केली जातात ती प्रामुख्यानं भारतीयांच्या समोर केली जातात. आणि भारतीयांच्या समोरची भाषणं करत असताना नजर परदेशामध्ये नाही. त्या भाषणांच्या वेळा सुद्धा अशा पद्धतीने ठरवल्या जातात की या ठिकाणी टेलिव्हिजनवर लोकांना बघायला मिळतील. आणि भारतातल्या जनतेला वाटतं काय धोरण, आमचा घडी इंग्लंडमध्ये जाऊन बोलतोय, आमचा घडी फ्रान्समध्ये जाऊन बोलते. काय पब्लिक जमलं, आज पब्लिक होतं कुठलं? पब्लिक बसलेलं होतं ते भारतीयांचं. कुठेही भारतीयांचा नेता जर परदेशामध्ये गेला तर तिथे असणारे भारतीय एकत्र जमतातच, कारण आपला माणूस आला, आपल्या देशात आला. आणि आतापर्यंतची पद्धत काय होती? भारताचा पंतप्रधान देशाच्या बाहेर ज्यावेळी जातो किंवा भारताचा राष्ट्रपती देशाच्या बाहेर जातो त्यावेळी तो संबंध देशाचा असतो. भाजपचा पंतप्रधान म्हणून जात नाही, भारताचा पंतप्रधान म्हणून जातो. 100% भारताच्या लोकसंख्येचा प्रतिनिधी म्हणून जातो. आणि तो भारताच्या हितसंबंधाची जपणूक करणारा नेता म्हणून जात असतो. हे जातात त्या ठिकाणी. भाषण काय देतात? सोनिया गांधीला शिवाय दे, काँग्रेसला शिवाय दे, विरोधकांना शिवाय दे, आणि मी काहीतरी वेगळं करतो या प्रकारचं चित्र. भारताच्या बाहेर गेल्याच्या नंतर आतापर्यंत या देशाच्या इतिहासामध्ये असं कोणी कधी सांगितलं नाही की बाहेर जाऊन त्यांनी आपल्या देशातल्या काही घटकांच्या संबंधीची निंदा नावेस्ती करण्याच्या संबंधीची भूमिका घेतली. आणि हे पहिल्यांदा केले आणि ते चर्चा करून घेतले. कारण पेपरमध्ये छापून की 7 वेळेला अमेरिकेमध्ये गेले, ओबामाची 7 वेळेला भेट झाली. अशी गमतीची गोष्ट आहे. ओबामांचे आता दिवस काही राहिले, त्यांचा कालखंड संपला. तिथला कायदा वेगळा, 2दाच राष्ट्रपती होता येतं, पुन्हा नाही. त्यांची दुसरी वेळ आता संपत आली. त्याला अमेरिकेमध्ये काय म्हणतात? प्रफुल्ल लेमदत. ओबामा इज ऑन वर्ज ऑफ रिटायरमेंट
आणि अशा वेळी तिथल्या सरकारला काहीतरी म्हणतात लेवडक का काय म्हणतात लेवडक म्हणजे लेवडक याचा अर्थ आता तिथं काही शिल्लक राहिलेलं नाही, त्याच्या हातात काय अधिकार राहिलेले नाही, आता तिकडे जायचं, घरला जायच्या संबंधीचा कालखंड आता झालाय. आणि अशा वेळेला त्याला काही कोणी सांगत नसतं. आणि हे आपले गेल्याच्या नंतर आम्हाला बघायला काय मिळतं, पहिली गळा भेट, आणि गळा भेटच्या नंतर मग भागवतांच्या पासून सगळे सांगतात काय म्हणजे वजन अमेरिकेचा पंतप्रधान गळ्यात आता तो घरला चाललाय. आणखी थोड्या दिवसांनी गेल्यानंतर त्याला कोण भेटतं का नाही याची त्याला चिंता आहे. त्यामुळे जाता जाता आपण तो गळा भेट करून जातो, यापेक्षा दुसरं काही नाही. सांगितलं ते की या वेळेला सगळ्यात महत्वाचं काम आम्ही कुणी केलं, कोणतं केलं असेल, अणुशक्तीच्या कराराच्या संदर्भात जगातल्या अनेक देशांनी आम्हाला पाठिंबा दिला. आनंद, आमची काही तक्रार नाही. त्यांनी सांगितलं की आम्ही आता अणुहत्या उभारणार, आणखी मजबूतीला. मला काळजी शिवसेनेची वाटायला एक कोकणामध्ये कुठं ते जैतापूर, तिथं उभारणीचं काम चालू आहे, ते आम्ही होऊन देणार नाही, आम्ही सत्याग्रह करू, आणखीन काय करू, या संबंधीच्या घोषणा सगळ्या दिल्या. आणि आता हे त्या ठिकाणी करार करून येत आहेत की आणखीन आत्महत्या काढण्याच्या संबंधीची अमेरिकेची संमती मिळवते. आणि अमेरिकन सरकारने सांगितलं की भारताला ऊर्जा मिळेल आणि अमेरिकन लोकांना नोकरी मिळेल. म्हणजे आमच्याकडे नोकरीची गरज नाही, अमेरिकेमध्ये नोकरीची गरज आहे, त्याची चिंता आम्ही वाटतोय आणि त्यासाठी त्यांना सोयीचा करार आम्ही करतोय. आणि ही देशाची जमीची बाजू आहे, या प्रकारची भूमिका त्या ठिकाणी मांडली जाते. त्याचा विचार हा निश्चितपणाने आपण सगळ्यांनी केला पाहिजे. माझी परदेशाला जायला विरोध नाही, जरूर जावं, देशाची भूमिका मांडावी, पण देशातली अंतर्गत परिस्थिती काय हे प्रथम बघण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची असते. गेलं वर्षभर आपण बघतो विदर्भातल्या अनेक जिल्ह्यामध्ये संकट, मराठवाड्यामध्ये दुष्काळात होरपळून निघालेला मराठवाडा, ही परिस्थिती आपण बघतो. पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामध्ये तीच परिस्थिती आहे. सोलापूर असो, सातारचा काही भाग असो, सांगली जिल्ह्याचा काही भाग असो, पुणे जिल्ह्याचा, नगर जिल्ह्याचा, नाशिक जिल्ह्याचा काही भाग असो, ही स्थिती. आणि सगळ्यात वाईट परिस्थिती मराठवाड्याची. वर्षभर चाललंय, पिण्याच्या पाण्याच्यासाठी त्या ठिकाणी आमची कमतरता आहे. ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधी केला सुप्रियानी का आणखी कोणतरी, रेल्वेने पाणी नेण्याची वेळ आली आणि त्याचं फक्त कौतुक करण्याच्याबद्दलची भूमिका बजावली. पण लोकांचा भुकेचा प्रश्न, शेतकऱ्याचा शेतमजुरीचा शेतीचा प्रश्न, विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न, याच्या कुठल्याही गोष्टीच्या मध्ये लक्ष देण्याच्या संबंधीची भूमिका ना राज्यकर्त्यांनी घेतली, ना केंद्र सरकारने, ना महाराष्ट्राच्या सरकारने. हे चित्र आपण वर्षभर पाहतोय. आणि नेतृत्व भारताच्या बाहेर दौरे करतंय, गळाभेटी करतंय आणि सांगतात की आम्ही याच्यामध्ये प्रचंड कमावलं, तिकडे कमावलं असेल, इकडे गमावलं. आणि सामान्यांची संसार उद्ध्वस्त होण्याची परिस्थिती त्या ठिकाणी झाली. आत्महत्या केलं, किती आत्महत्या केलं, मी आखरी माहिती मिळवली. 1007 कुटुंबांनी औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद, बीड म्हणजे सगळे जिल्हे, 1007 कुटुंबातल्या कुटुंब प्रमुखांनी आत्महत्या केली. आणि सरकारने धुमकून बघायचा आम्ही चालले, उद्ध्वस्त झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकार्याने युवतीमध्ये काम करणाऱ्या आमच्या मुलींनी महिला राष्ट्रवादीने त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि कुटुंबियांना दत्तक घेण्याच्या संबंधीचा निर्णय घेतला. मुलांच्या शिक्षणाच्यासाठी मदत केली आपण. त्यांची परीक्षा फी सरकारने द्यावी सांगितलं, सरकारने दिली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं लोकांच्याकडे पैसे उभे केले आणि त्या ठिकाणी दिले. पाऊस चांगला पडेल असं चित्र दिसतंय. पुन्हा एकदा शेतीची मशागत करण्याची वेळ आली. ज्या कुटुंबातल्या कर्त्या माणसाने आत्महत्या केली त्या भगिनींनी राहिलेल्या ती शेती करायची कशी? बी बियाण्याला पैसा नाही, खता औषधाची व्यवस्था नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टमधनं या सगळ्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना पुन्हा एकदा शेतीची नव्या उभारीने सुरुवात करण्यासाठी प्रत्येकी 15,000 रुपये याप्रमाणे 1,51,00,000 रुपये शेतकरी त्या ठिकाणी दिले. त्या सगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लोकांच्या समोर त्यांना बोलून त्या ठिकाणी या चेकच्या संबंधीचं वाटप केलं. आम्ही काही कुणाच्या मेहरबानी केली नाही. आमच्याच घरातली बाई, आमच्याच घरातली मुलगी आज विधवा झाली. कर्त्या माणसांनी आत्महत्या दिल्यानंतर पुन्हा एकदा तिचा संसार चालण्याच्यासाठी तिची शेती उपजत झाली पाहिजे आणि त्यासाठी काहीतरी हातभार लावला. आम्ही गेलो होतो सगळेजण त्या ठिकाणी औरंगाबादला. मला आश्चर्य वाटलं. शेख वाटपाच्या संबंधीचा कार्यक्रम लोक हजर होते 40,000 ते 50,000 एवढे लोक होते त्या ठिकाणी. शांत नावं जाहीर केल्याच्या नंतर 22-23 वर्षाच्या मुली खांद्यावर पोरगं घेऊन कपाळाचं कुंकू पुसले, वैधव्य झालेलं, खाली मान घालून त्या ठिकाणी येते. शेत तिला पक्षाच्या वतीने आपण दिला शेती करण्याच्यासाठी. ती शेती करायची तिच्यात हिंमत आहे, पण तिचा चेहरा आणि तिच्या कलेवरची पोरं ही बघू आपल्याला बघत नाही अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये. आणि अशी किती कुटुंब 1007 एकच्या महाराष्ट्रात, विदर्भामध्ये किती असतील, बाकीच्या भागामध्ये किती असतील, अन्य राज्यामध्ये किती असतील, आणि सरकारला काही पडलेलं नाही त्याच्यावर. काही भूमिका नाही. काही सरकारच्या वतीनं कुठले कार्यक्रम याच्यामध्ये केले नाही. आज त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम आज मुंबईसारख्या शहरामध्ये, पुण्यासारख्या शहरामध्ये, नाशिकसारख्या शहरामध्ये स्थलांतर व्हायला लागलं. लोक आले तिकडून. तुम्ही बघा घाटकोपर, मुलुंड, भांडूप या सगळ्या भागामध्ये मोकळ्या जागा आहेत. त्या ठिकाणी नवीन झोपड्या पडल्या आणि जाऊन चौकशी केल्याच्या नंतर कुठून आला तो कोण सांगतो लातूरून आलो, कोण सांगतो अंबाजोगाईवरून आलो, कोण आणखी कुठून आलो. घर सोडून पोटाची भूक भागवण्याच्यासाठी पोराबाळांना घेऊन ही सगळी कुटुंबाच्या कुटुंब या ठिकाणी झालेली आहे. घरदार सोडलं, जमीन जवळ सोडलं, गाव सोडलं, ही काही साधी गोष्ट नाही. पण छातीवर आणि काळजावर धोंडा ठेवून ते कुटुंब या ठिकाणी येत आहे. कारण ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्याला सांभाळण्याच्या संबंधीची ते भाजपचं सरकार या सगळ्या ठिकाणी 100% दुर्लक्ष करत आहे आणि त्यावरती परिस्थिती आहे. आज या ठिकाणी आपण मुंबईच्या सहकारी बसलेलो. मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. काय चित्र दिसतं इथं? परिस्थिती बदलते. एकेकाळचं हे सगळं गिरणगाव आता गिरणगाव राहिलं नाही. इकडून येत असताना तुम्हाला मला सगळ्यांना वर बघावं लागतं अशा उंच उंच इमारती, जिथून गिरणीचं धुराडं होतं आणि सकाळी दुपारी संध्याकाळी वेगवेगळ्या पायाचे मजूर घाम गाळण्याच्यासाठी ज्या गिरण्यामध्ये जात होते त्याच्यातून आपला प्रपंच चालवत होते. आज संपूर्ण गिरणगाव उद्ध्वस्त झाले. घरदार त्यांचे संपले.
तिथे एक नवीन वर्ग आला. त्या कष्ट करण्याच्यासाठी काही पर्याय त्या ठिकाणी राहिलेले नाही. त्यांना निवारायची जागा नाही. आत्ताच त्या ठिकाणी सांगण्यात आलं मला, विद्यार्थ्यांनी एक चिठ्ठी लिहिली की घरं त्या ठिकाणी या लोकांची पाडली जातात पर्याय. नव्या मुंबईतल्या काही भागाच्या संबंधीचा उल्लेख त्यांनी त्या ठिकाणी केला. गेल्या 5-5 पिढ्यापासून दिघाला कोळी, आदिवासी ही सगळी कुटुंब राहत आहेत. घरं निश्चिती केली त्यांनी. कोर्टाने हुकूम केला, बेकायदेशीर बांधकाम पाडून टाक. एका ठराविक दिवसात पाडून टाक. मी आत्ताच विचारत होतो गणेश नायकांना किती लोक असतील. त्यांनी सांगितलं सध्या 95 बिल्डिंग आहेत. किती? 95 बिल्डिंग आहेत. आणि लोक किती राहतील त्या सगळ्या परिसरात? 25,000. 25,000 लोक राहत आहेत. आणि ती सगळी घरं उद्ध्वस्त करण्याच्या संबंधीचा आदेश आला. हा प्रश्न काढला विद्याताईंनी, बाकीच्या लोकांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला की आम्ही पर्याय काढू, यातलं काहीतरी मार्ग काढू. मार्ग निघाला नाही. आता घरं पाडण्याच्यासाठी 95 बिल्डिंगवर त्या ठिकाणी बुलडोझर फेरण्याच्या संबंधीचे आदेश आले. एका बाजून हे चित्र आणि दुसऱ्या बाजूला मगाशी सांगण्यात आलं की मुंबईच्या विमानतळाच्या वाढीच्यासाठी आम्ही काही घराची पूर्तता करू. प्रफुल्लभाई असताना त्यावेळी निर्णय घेतला. त्याने आदेश दिले, घरं तयार झाली, त्या घराचं वाटप नाही. किती घरं तयार झाली? 23,000 घरं तयार आहेत 4 वर्षाच्या पासून. हा प्रश्न आपल्या पक्षाच्या वतीनं मांडला. आधी एक मुख्यमंत्री होऊन गेले, त्यांचं नाव पृथ्वीराज चव्हाण. काही नेत्यांना विनंत्या केल्या की ती घरं आहेत, ती लोक उद्ध्वस्त झाले, त्यांना वाटून टाका. हो हो करतो, केलंच म्हणून समजा. मग आता हे आले देवेंद्र, त्यांनाही विनंती केली गेली. आता त्यांचे वर्ष 1.5 वर्ष होत आलं, पण ती 23,000 घरं अद्याप वाचलेली नाही. राज्य बदललं. तुमचे मला एक फोटो पाठवला मोबाईलवर. बदलला, काही बदललं नाही. खाली लिहिलं होतं फक्त भांग बदलला. पहिले मुख्यमंत्री, आजचे मुख्यमंत्री, याच्यापेक्षा दुसरं काही बदललं. तुम्हीच विचार करा, मुंबईमध्ये राहायला लोकांना जागा नाही. त्या विमानतळाच्या ठिकाणी लोकांची घरं झोपड्या पाडल्या, अजूनही काम चालू आहे. आणि 23,000 घरं 4-5 वर्ष बांधून त्या ठिकाणी पडून. आपण पुन्हा एकदा विनंती करू, सचिन भाई तुम्ही याच्यात लक्ष जास्त घालता नाही. तुम्ही विद्याताई, बाकीचे सगळे मुंबईचे सगळे सहकारी मुख्यमंत्र्यांच्याकडे वेळ घेऊन जावा. अगदी या आठवड्यात जावा की ह्या 23,000 घरांचं वाटप तुम्ही 15 दिवसाच्या आत सुरू केलं पाहिजे. आणि 15 दिवसाच्या आत या घरांचं वाटप झालं नाही तर माझी तुम्हाला एक सूचना आहे की ज्याला घर नाही त्याला घेऊन त्याचा ताबा घ्यायचा. हजार घरं 5 वर्ष मुंबईत बांधून पडली. आणि किती लाख लोक असे की ज्यांना राहायला घर नाही, निवारा नाही. आणि त्यामुळं आता या ठिकाणी जाण्याच्या संबंधीची तयारी ठेवा. खटले होत नाही तर काही हो, पण ज्याला घर नाही त्या माणसाला, त्या आपल्या शेजाऱ्याला, तो झोपडपट्टीमध्ये राहतो, अतिक्रमणात राहतो, आणखीन कशात राहतो, किंवा फार तर तुम्हाला आणखीन काही अडचण असेल तर गणेश नाईक त्या ठिकाणी दिघेचे लोक त्या ठिकाणी घेऊन येतील. पण माझी खात्री आहे की त्याच्यामध्ये काही नाही. हा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना विनंती केल्याच्या नंतर ठराविक काळामध्ये केला नाही.
तर हा कार्यक्रम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुढे घेऊन राबवायचा. त्याच्यामध्ये अत्यंत गांभीर्याने मी आपल्याला सांगतो, हे करायचं म्हणजे करायचं, अजिबात थांबायचं. काय व्हायचं असेल ते ठरलंय ना, एकच घ्यायचं. एकच खोली घ्यायची, जास्त नाही. ज्याच्याकडे नसेल त्याला घेऊन त्याला द्यायची, हे आपलं काम. हा कार्यक्रम आपल्याला सगळ्यांना द्यायचा. कारण यांचं लक्षच नाही याच्यावर. मगाशी सांगितलं की शिवसेनेवाले काय म्हणतात, आणखीन काय म्हणतात. उद्धव ठाकरेमध्ये बोलले, हे सरकार नालायक आहे. तुम्ही कधी वाचलं होतं का? नालायक आहे. लायकीबंद लोकांच्या वर राहायचं असतं, नालायकावर राहायचं असतं. आणि ते सांगतात की आमच्यावर तुम्ही. तुम्हाला मी सांगतो की 2 वर्ष झाली, भले काही त्यांनी घोषणा आणि नाटकं केली तर वातावरणात बदल व्हायला लागला. 4 महिन्याच्या पूर्वी गुजरात राज्यात, जिथं आनंदीबाई भाजपच्या मुख्यमंत्री आहे, जिथे गेले 10-15 वर्ष भाजपचं राज्य आहे, जिथं नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते, आज देशाचे प्रधानमंत्री त्या राज्यात आहेत. आणि त्या राज्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्याच्या नंतर 80% जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा पराभव झाला आणि लोकांनी नाराज. आता हे घडतंय गुजरातमध्ये. जे गुजरातमध्ये घडतंय ते महाराष्ट्रात किंवा अन्य राज्यात घडणार नाही असं काही नाही. ही घडायची प्रक्रिया सुरू झालेली आहे. की ज्या पद्धतीने आपण बघितलं की केरळमध्ये असो, त्याच्या बिहारमध्ये असो किंवा पश्चिम बंगालमध्ये असो, तिथल्या लोकांनी भाजपवाल्यांना फटका दिला, दणका दिला. त्याची काही चिंता आपण इतकी करायची गरज नाही. आपण त्या पद्धतीने तयार असतो. ठीक आहे, आपण कमी ऍक्शन केली. काही लोकांनी सांगितलं, आपल्याला टीकाही केली, आजच्या वर्षांकरता लिहिली की राष्ट्रवादी भयंकर चिंतेत आहे. आपलं म्हणजे एक असतं, आपली चिंता आपल्याला नाही, आपल्याबद्दल दुसऱ्याला चिंता होईल. आम्ही आमचं घर चालवतो, तुम्ही काय आमच्या घरात बघत नाही, ते खिडकीतलं काही दिसतं का? काही खिडकीतलं दुसरं दिसायचं तर आम्ही गोळ्यान जातो, हेच त्या ठिकाणी दिसतं. पण लिहितात राष्ट्रवादीची भयंकर, हे